शांती सुखाच्या दात्या, 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 माझ्या प्रभुराया, राया, राया, माझ्या राया, सदया येशू ख्रिस्ता, 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 माझ्या प्रभुराया, राया, माझ्या राया, पतित जनांच्या दात्या, पतित जनांच्या दात्या, माझ्या प्रभुराया, राया, माझ्या राया, देवाची स्तुती असो, त्याच्या नावाला धन्यवाद असो. देवाने आपल्याला हा सुंदर प्रसंग दिलेला आहे. त्याच्या सान्निध्यात येण्यासाठी, त्याचं वचन ऐकण्यासाठी, त्याचा प्रकाश घेण्यासाठी पुढील वेळ आपण त्याच्या हातामध्ये समर्पित करूया. प्रार्थना करूया. प्रभू देवा, तुझी स्तुती असो प्रिय प्रभू, कारण तू आमच्या जीवनामध्ये असल्या प्रकारचे प्रसंग देतोस की तुझं वचन आम्ही ऐकू शकतो प्रिय प्रभू. या भयंकर असल्या प्रकारच्या जगामध्ये, शेवटल्या काळामध्ये आणि अंधाधुंद असल्या प्रकारच्या या परिस्थितीमध्ये प्रिय प्रभू, तुझ्या शांतीची, तुझ्या मार्गदर्शनाची आम्हाला गरज आहे प्रिय प्रभू. तुझ्या प्रकाशाची आम्हाला गरज आहे. या संदेशावर तुझा आशीर्वाद दे प्रिय प्रभू, जेणेकरून आम्ही आशीर्वादित होऊ आणि तुझ्या मार्गामध्ये चालण्यासाठी प्रिय प्रभू आम्हाला सामर्थ्य, शक्ती प्राप्त होईल. पुढील वेळ आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. येशू आमचा तारणारा याच्या नावाने प्रार्थना केली आहे म्हणून तू ऐक. आमेन. आजचा जो संदेश आहे, त्याचा जो शास्त्र भाग आहे तो फिलिप्पीकरास पत्र 2 अध्याय 6 ते 11 ही वचनं आहेत. ते मी आपल्याला वाचून दाखवतो. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊनही दासाचे स्वरूप धारण केले आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रगट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभाचे मरण सोसले. येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. त्यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले, सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले. ह्यात हेतू हा की स्वर्गात व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे. आजचा जो संदेश आहे त्याचं जे शीर्षक आहे ते याप्रमाणे आहे की प्रत्येक गुडघा येशू समोर टेकला जावा. प्रत्येक गुडघा येशू समोर टेकला जावा. माणसाचा गुडघा एखादा अशक्त आहे,
दुर्बळ आहे, लहान आहे, हरवलेला आहे, भित्र आहे, पराभूत आहे, अज्ञानी आहे, अशा व्यक्तीसमोर टेकला जात नाही. मग कितीही त्याच्यावर जबरदस्ती केली तरी आपले गुडघे तो अशा व्यक्तीसमोर टेकणार नाही. मग अशा व्यक्तीसमोर तो आपले गुडघे टेकेल जो सर्वशक्तिमान आहे, महान आहे, जो निर्माण करता आहे, प्रकाश असल्या प्रकारचा आहे, निर्भय आहे, सर्वोच्च आहे, सर्वज्ञ आहे, सर्वव्यापी आहे, चमत्कार करण्याचं सामर्थ्य ज्याला आहे, जो तारणारा आहे, असा जो व्यक्ती असेल त्याच्या समोरच माणसाचे गुडघे टेकतील. त्याला सांगावं लागणार नाही की तू त्याच्यासमोर हात जोड आणि आपले गुडघे त्याच्यासमोर टेक. किंवा दुसऱ्या बाजूने त्याला किती विरोध जरी झाला त्या व्यक्तीला, तरी तो विरोध सहन करून तो त्या व्यक्तीसमोर येईल जो महान आहे आणि आपले गुडघे त्याच्यासमोर तो टेकेल. वचन 11 मध्ये येशूविषयी 3 शब्द आलेले आहे आणि मला असं वाटते त्याचं जे श्रेष्ठत्व आहे येशूचं ते त्या 3 शब्दातून आपल्याला पाहायला मिळते. वचन 11 मध्ये येशू, ख्रिस्त आणि प्रभू असं येशू ख्रिस्तामध्ये विषयी हे 3 शब्द आलेले आहे. ज्यावेळेस आपण त्या 3 शब्दाचा विचार करतो त्यावेळेस आपल्याला येशू हा खरोखरच सर्वात उच्च आहे, सर्वात श्रेष्ठ आहे, तारणारा आहे आणि ज्याच्यासमोर आम्ही आमचे गुडघे टेकले पाहिजे असा तो आहे, त्यासाठी तो पात्र आहे. पहिला जो शब्द आहे येशू, येशू या नावाचा अर्थ आहे तारणारा. आणि हे जे तारण आहे ते भौतिक तारण नाही किंवा सामाजिक तारण नाही किंवा राजकीय तारण नाही, तर हे जे तारण आहे आत्म्याचं तारण आहे, आत्मिक जीवनाचं तारण आहे. आणि हे जे तारण आहे सर्वात महत्त्वाचं आणि सर्वात मोठं असल्या प्रकारचं आहे. कारण आत्म्याचं जर तारण झालं नाही तर मग इतर गोष्टीमध्ये तुमचं कितीही मोठं तारण झालं तर ते व्यर्थ आहे. पवित्रशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की माणसाने आपला जग मिळवलं आणि आत्मा गमावला तर त्याला काहीच लाभ नाही. आणि म्हणून हे जे आत्मिक तारण आहे ते सर्वात मोठं तारण आहे. आणि हे तारण, हे माणसाचं तारण करण्यासाठी येशू या जगामध्ये आला. आणि त्या वचनामध्ये आपण वाचलं की येशूने मरण आणि तेही वधस्तंभावरचं मरण सहन केलं. येशूने केवळ मरण सहन केलं नाही, बरेच लोक मरतात वेगवेगळ्या कारणासाठी, स्वातंत्र्यासाठी किंवा दुसऱ्यांना वाचवण्यासाठी अनेक लोक आपला प्रसंगी जीव देतात. परंतु इथं म्हटलेलं आहे की तू केवळ मरण पावला असं नाही, परंतु त्याने वधस्तंभावरचं मरण सोसलं, सहन केलं. सर्वात शापित मरण, सर्वात क्लेशदायक मरण, ज्या ठिकाणी त्याचे हाल करण्यात आले असं ते मरण, आणि चोरांमध्ये गणण्यात आलेलं मरण, आणि एक तो पापी म्हणून निष्पाप असताना त्याने हे मरण स्वीकारलेलं मरण आणि आमच्या जागेवर हे स्वीकारलेलं मरण, असं ते मरण आहे. आणि म्हणून तिथे म्हटलेलं आहे केवळ मरण नाही तर वधस्तंभावरचं मरण. आणि त्या वधस्तंभावरचं मरण हे सर्वात मोठं आहे, कारण सर्वात पवित्र रक्त येशूचं आहे आणि ते त्याने त्या वधस्तंभावर सांडलेलं आहे. आणि म्हणून हे जे मरण आहे येशूचं सर्वात मोठं आहे आणि त्याकडून सर्वात मोठं तारण पूर्ण मानव जातीला म्हणजे प्रत्येक व्यक्तीला ते तारण त्याच्या वधस्तंभावरील मरणाच्या द्वारे मिळालेलं आहे. म्हणून इथं का सांगितलं की प्रत्येक गुडघा टेकला जावा. का? कारण प्रत्येक व्यक्तीसाठी हे वधस्तंभावरचं मरण येशूने सहन केलं आहे. प्रत्येक व्यक्तीचा त्या वधस्तंभाशी संबंध आहे आणि म्हणून प्रत्येक गुडघा त्याच्यासमोर टेकायला पाहिजे असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. हे करत असताना येशूने जो त्याग केला, कसला त्याग केला? स्वर्गाचा, स्वर्ग सुखाचा, स्वर्गाच्या वैभवाचा, स्वर्गाची जी सत्ता आहे त्याचा हा जो त्याग आहे स्वर्गाचा,
मला असं वाटते एवढा मोठा त्याग कोणीच केला नाही. का त्याच्यासमोर गुडघे टेकले पाहिजे? कारण एवढा मोठा त्याग करणारा केवळ तो आहे. दुसरं या जगातील कोणत्याच व्यक्तीने हा एवढा मोठा त्याग केला नाही, कारण ते स्वर्गातून आलेच नाही, कारण ते देव नव्हते, देवाचे पुत्र ते नव्हते. येशू हा देवाचा पुत्र होता, स्वर्गातून आलेला होता, देवाने त्याला या जगात पाठवलेलं होतं आणि म्हणून त्याला स्वर्गाचा त्याग करावा लागला. सगळ्या वैभवाचा, स्वर्ग सुखाचा, सगळ्या अधिकाराचा आणि मोठ्या स्थानाचा त्याला त्याग करावा लागला आणि त्याला लीन व्हावं लागलं. मनुष्य रूप धारण करावं लागलं, त्याला कोकरा व्हावं लागलं, त्याला पाप असं व्हावं लागलं आणि अशा रीतीने त्याला लीन व्हावं लागलं. एवढा लीन सुद्धा जगात कोणीही झाला नाही, कारण तो लीन देव असून तो मानव रूप त्याने धारण केलं, मानव झाला, कोकरा झाला आणि आपला प्राण त्याने स्वतःहून त्या क्रूस खांबावर दिलेला आहे. तिथे म्हटलेलं आहे की प्रत्येक गुडघा त्याच्या समोर टेकला जावा, कारण एवढा मोठा त्याग, एवढी मोठी लीनता दुसऱ्या कोणामध्ये तुम्हाला आढळणार नाही. आणि हा त्याग त्याने तुमच्यासाठी, माझ्यासाठी, जगातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी केलेला आहे आणि म्हणून प्रत्येक गुडघा त्याच्या समोर टेकायला पाहिजे. दुसरं कारण, दुसरा शब्द त्या ठिकाणी ख्रिस्त असा आलेला आहे. पहिला येशू, त्यानंतर तो ख्रिस्त आहे. ख्रिस्त म्हणजे अभिषिक्त, ख्रिस्त म्हणजे एका पवित्र महान कार्यासाठी पाठवलेला किंवा वेगळा केलेला. येशू या जगामध्ये आला, एका कार्यासाठी आला. लोक या जगामध्ये येतात साम्राज्य स्थापन करण्यासाठी, लढाया करण्यासाठी, स्वतःचं नाव करण्यासाठी आणि वेगवेगळ्या कारणासाठी आणि स्वतःचं सत्ता उपभोगण्यासाठी ते या जगामध्ये येतात. राज करण्यासाठी येतात, सेवा करण्यासाठी कोणी येत नाही. परंतु येशू हा सेवा करण्यासाठी या जगामध्ये आला, माणसाच्या उद्धारासाठी. त्याचा केवळ दैहिक त्याचं तारण नव्हे, उद्धार नव्हे, परंतु मानसिक आणि आत्मिक, केवळ थोड्या काळासाठी नव्हे, परंतु सदा सर्व काळासाठी त्याचं तारण करण्यासाठी तो या जगामध्ये आला. तो अभिषिक्त होता, एका कार्यासाठी तो या जगामध्ये आला. सर्वसाधारण माणसासाठी आला सारखा तो आला नाही, एका महान कार्यासाठी तो आला. आणि म्हणून लूक वर्तमान 4 अध्याय 18 आणि 19 या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे? परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण दिनास सुवार्ता सांगण्यासाठी त्याने मला अभिषेक केला, त्याने मला पाठविले आहे. ते अशासाठी की धरून नेलेल्यांची सुटका व आंधळ्यास पुन्हा दृष्टीलाभ ह्यांची घोषणा करावी. ठेचले जात आहेत त्या सोडवून पाठवावे. परमेश्वराच्या प्रसादाच्या वर्षाची घोषणा करावी. दीन आहेत त्यांच्यासाठी तो आला. जे ठेचल्या गेलेले आहेत त्यांच्यासाठी तो आला. जे धरून नेलेले आहेत, जे आंधळे आहेत, अशांसाठी तो आला. आणि हे केवळ दैहिक रीतीने नाही, परंतु आत्मिक रीतीने या अशा सर्व दीन दलितांची आणि जे अडकलेले आहे, बांधलेले आहे, अशांची सुटका करण्यासाठी तो आला आणि त्यासाठी त्याला प्राण द्यावा लागला आणि अशा रीतीने त्याने सोडवलेला आहे. म्हणून तो ख्रिस्त म्हणून या जगामध्ये आला आणि ज्याने एवढं महान कार्य केलं, म्हणूनच प्रत्येक गुडघा त्याच्या समोर टेकला गेला पाहिजे. तिसरा शब्द त्या ठिकाणी जो आहे तो येशूच्या महान कार्याविषयी, त्याच्या महानतेविषयी आपण सांगतो आणि का आम्ही त्याच्यासमोर आमचे गुडघे टेकावे, का या जगातील प्रत्येक गुडघा त्याच्यासमोर टेकवा. तिसरी गोष्ट म्हणजे तो प्रभू आहे. प्रभू म्हणजे मालक, प्रभू म्हणजे ज्याचं नाव सर्वात श्रेष्ठ आहे, प्रभू म्हणजे सर्वांचा उत्पन्न करता, प्रभू म्हणजे ज्याची सत्ता सर्वांवर आहे असा प्रभू. अनेक शक्ती या जगामध्ये आहेत, दुष्ट शक्ती आहे, काही चांगल्या शक्ती आहेत. त्या सर्व शक्तींवर येशू हा प्रभू आहे आणि त्याची सत्ता आहे. ठीक आहे, इतर ज्या शक्ती आहेत, माणसाने आपल्या बुद्धीच्या चातुर्याने त्याच्यावर मात केलेली आहे,
त्याच्यावर विजय मिळवलेला आहे काही प्रमाणात. परंतु असा एक शत्रू आहे तो म्हणजे मरण. त्याच्यावर मात्र कोणत्याच व्यक्तीने या जगामध्ये विजय मिळवलेला नाही. मोठमोठे लोक होऊन गेले, परंतु मरणावर ते विजय मिळवून असा एकही नाही की जो मेला आणि तिसऱ्या दिवशी उठला. असा एकही नाही. केवळ येशू. कारण मरण हा सर्वात मोठा शत्रू आहे आणि त्याच्यावर कोणीच विजय मिळू शकला नाही. परंतु येशू मरण पावला आणि तिसऱ्या दिवशी तो पुन्हा त्या मरणातून उठला आणि त्याने हे दाखवून दिलं की माझी सत्ता मरणावर सुद्धा आहे, आजारावर आहे, वादळावर आहे आणि जे रोगी आहेत त्यांच्यावर आहे आणि इतर शक्ती आहे जे दुष्ट आत्मे त्याच्यावर आहे. या सृष्टीतले इतर ज्या ज्या शक्ती आहेत त्या सर्वांवर आहे. परंतु सर्वात मोठी शक्ती म्हणजे मरण, त्याच्यावर सुद्धा माझा अधिकार आहे हे त्याने दाखवलं. माझं प्रभुत्व आहे, मी प्रभू आहे हे त्याने दाखवून दिलं. ज्यावेळेस त्याला मारण्यात आलं वधस्तंभावर त्यावेळेस त्याच्या शिष्यांचा फार गैरसमज झाला आणि त्यांचा हा गैरसमज झाला की येशूला मारण्यात आलं, ठेचण्यात आलं, खिळण्यात आलं आणि येशू स्वतःची सुटका करू शकला नाही, स्वतःला वाचू शकला नाही. मग तो देव कसा, मग तो प्रभू कसा? तो देवही नाही आणि प्रभूही नाही. आणि म्हणून थोमा त्याच्या डोक्यात तेच विचार होते, हा देव नाही, हा प्रभू नाही. परंतु ज्या वेळेस थोमाला या येशूने दर्शन दिलं त्यावेळेस हा त्याचा गैरसमज दूर झाला आणि त्याचे शब्द काय होते थोमाचे? थोमा त्या ठिकाणी म्हटला, माझा प्रभू, माझा देव. तिसरं कारण ज्याच्यामुळे साऱ्या जगाने त्याच्या समोर आपले गुडघे टेकावे, तिसरं कारण काय की तो प्रभू आहे आणि त्याची मरणावर सत्ता आहे. जर तुमची इतर गोष्टीवर सत्ता आहे आणि मरणावर सत्ता नाही तर तुम्ही प्रभू होऊ शकत नाही. आणि येशू हा प्रभू आहे कारण त्याची मरणावर सत्ता आहे. थोमाला ज्यावेळेस त्या येशूने दर्शन दिलं आणि पुनरुत्थित येशूने दर्शन दिलं त्यावेळेस त्याच्या तोंडातून हे शब्द निघाले, कारण त्याच्या आधी त्याचा विश्वास नव्हता. त्याचा विश्वास उडालेला होता की हा प्रभू नाही, हा देव सुद्धा नाही. आणि मग त्याच्या मुखामधून हे शब्द उद्गार बाहेर निघाले. तो म्हटला, माझा प्रभू, माझा देव. आज ज्या काळामध्ये आपण राहत आहोत बंधूंनो, असं वाटतं पुन्हा इतका विरोध वाढत आहे, इतकी भयंकर सैतानी शक्ती माणसामध्ये शिरलेली आहे, इतका हिंसक मनुष्य झालेला आहे, इतका द्वेष त्याच्यामध्ये दाटलेला आहे की मला असं वाटतं की येशूला पुन्हा हा विरोधी शत्रू त्या क्रूसखांबावर खिळून मारण्याचा प्रयत्न करत आहे. येशूच्या अभिषिक्तांना क्रूर रीतीने मारण्यात येत आहे, मारून मारून त्यांचे हातपाय तोडण्यात येत आहे, त्यांचे घरं जाळण्यात येत आहे आणि त्यांच्यावर अत्याचार होत आहे आणि त्यांच्या अनेक त्यांचे जे सपोर्टचे जे दोर ते कापून टाकण्यात येत आहे, त्यांचे अधिकार काढून घेण्यात येत आहे, त्यांना काही अस्तित्वच ठेवलेलं नाही. अशा विरोधामध्ये आम्हाला हे माहीत पाहिजे की हा जो येशू आहे तो प्रभू आहे. कोणी विरोधक असो की किती मोठा शत्रू असो की किती मोठा व्यक्ती असो, किती मोठं राष्ट्र असो, राष्ट्र असू द्या, त्याच्यावर सुद्धा या येशूची सत्ता आहे, कारण तो प्रभू आहे. ज्याची मरणावर सत्ता आहे, ज्याची सैतानावर सत्ता आहे, ज्याची पापावर सत्ता आहे, त्याची या जगातील प्रत्येक गोष्टीवर सत्ता आहे. दानिएलाच्या पुस्तकाचा हाच विषय आहे की मानवी राज्यांवर देवाची सत्ता. मग ते किती बलाढ्य बाबेल सारखं राष्ट्र असो, दानिएल एकटा असो, पण सत्ता त्याची आहे, सर्वांच्या वर तो आहे.
नबुखद्नेसर राजा एवढा मोठा पराक्रमी सम्राट राजा, त्याला सुद्धा देवाने पशुसारखं केलं, केविलवानं केलं, बैलासारखा झाला, तो गवत खायला लागला. इतकं खाली आणणारा तो देव प्रभू आहे. आणि ही गोष्ट आज सुद्धा सत्य आहे. आपण पाहतो आपल्या देशामध्ये एवढा विरोध होत आहे आणि अशा रीतीने कारस्थानं रचल्या जात आहे. भयंकर हिंसक देवाच्या लोकांविरुद्ध लोक झालेले आहेत. परंतु अशाही परिस्थितीत तामिळनाडूच्या देशामध्ये एक ख्रिस्ती उमेदवार उभा राहतो आणि ज्या प्रकारे त्याला विजय मिळतो, ज्या प्रकारे त्याला मतं मिळतात, ज्या प्रकारे तो त्या तामिळ राज्याचा मुख्यमंत्री बनतो, हा चमत्कार आहे. हे देवाचं कार्य आहे, ही देवाची सत्ता आहे, तो प्रभू आहे. हे एक उदाहरण आहे. कारण त्या राज्यामध्ये केवळ 6% ख्रिस्ती आहे, बाकीचे सर्व इतर धर्मीय आहे. म्हणजे त्याचा अर्थ इतर धर्मीयांनी या ख्रिस्ती व्यक्तीला आपले वोट दिले, त्याला निवडून दिलं, त्याला आपला अधिकारी नेमलं, त्याच्यावर आपला भरोसा टाकला. निवडणुकीमध्ये येशूचा फोटो वर करण्यात आला आणि याचं जे सर्व यश मिळालेलं आहे, असं चमत्कारिक, आश्चर्यकारक, याला कारण हे आहे की तो प्रभू आहे. शेवटी त्याची सत्ता आहे, समय त्याच्या हातामध्ये आहे. राज्य आणि राजे आणि सत्ता आणि विरोधक सर्व त्याच्या हातात आहे. तो काहीही करू शकतो. याच्यामध्ये आपण पाहतो की जे निवडून आलेले मुख्यमंत्री जे ख्रिश्चन आहे, त्यांना हे यश मिळालं. त्याच्यामध्ये हा एक पॉइंट आहे की ते गुडघ्यावर येऊन वेदीपर्यंत गेले. गुडघ्यावर चालत चालत गुडघ्यावर येऊन, इथं काय म्हटलेलं आहे, प्रत्येक गुडघा त्याच्या समोर टेकेल आणि जो गुडघा त्याच्या समोर टेकेल त्याच्या जीवनामध्ये आणि त्याच्या जीवनाच्या द्वारे देव काय करू शकतो याचं उदाहरण म्हणजे ही निवडणूक आहे, जी आश्चर्यकारक आहे आणि सिद्ध झालेलं आहे की शेवटी तो प्रभू आहे. त्याची सत्ता प्रत्येक शक्तीवर, प्रत्येक व्यक्तीवर, प्रत्येक राष्ट्र, प्रत्येक राज्यावर, प्रत्येक राजावर आहे. असा आम्हाला या काळामध्ये विश्वास ठेवावा लागेल. ज्यावेळेस आम्ही असल्या प्रकारचा विश्वास ठेवू, त्यावेळेस आम्ही असं म्हणू त्या थोमासारखं, माझा प्रभू, माझा देव. म्हणून त्या येशू समोर नम्र होण्याची गरज आहे. त्या येशू समोर हात जोडण्याची गरज आहे. त्या येशू समोर जाऊन प्रार्थना करण्याची गरज आहे. गुडघ्यावर या आणि त्याच्या समोर जाण्याची गरज आहे. म्हणजे तो जेव्हा कार्य करेल, त्याचे हात ज्यावेळेस बाहेर येतील, त्यावेळेस जे कार्य होईल तो एक चमत्कार होईल, महान असल्या प्रकारचं कार्य होईल. कारण प्रभू आहे, तो येशू आहे, तो ख्रिस्त आहे आणि माणसाच्या उद्धारासाठी, माणसाच्या कल्याणासाठी तो या जगामध्ये येऊन गेलेला आहे. म्हणून आज पुन्हा या ठिकाणी आपण गुडघे टेका, हात जोडा, प्रार्थना करा आणि म्हणा, हात वर करून म्हणा, हालेलुया, हालेलुया. देव आपणास आशीर्वाद देऊ. आमेन. देव आपणास आशीर्वाद.